पुढे तुमचा चेहराही पाहायचा नाहीये मिस मयुरी रणशिंगे. आजपासून आपलं नातं संपलं. मयू, मयू. अरे मी हंतरून नाही घातलं, लक्षात नाही आलं. मी इथे येऊन बसले, मी आले पटकन हंतरून घालून येते. आणि तू अरे इथे काय बसतोयस? अरे मी ते समोर ये, समोर ये. काय किती विचार करशील? विचार नाही. अरे ते ते असंच बसले. नाही, चेहरा बघ कसा झालाय. कोणाशी खोटं बोलतेस मयू? अरे मोकळी हो मयू, मोकळी. रडू मनात दाबून ठेवलं ना की अजून त्रास होतो बाळा. भाऊ, हे सगळं काय होतंय? तर ह्या प्रश्नाचं उत्तर मला माहित असतं तर हा प्रश्न तुला पडायच्या आधीच मीच सोडवला असता. काही प्रश्नाची उत्तर सोपी नसतात मिळू, पण एक गोष्ट खरी की तुझं राजवीर सरांवर आणि राजवीर सरांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. हे मला माहिती, मी बघितलंय ते. आता गोष्टी अशा घडतायत की ज्याच्यानं तुमच्या दुरावा येतोय त्याला आता काय करणार मला सांग. भाऊ, ते खूप रागवलेत माझ्यावर. सगळं संपलं असं बोलले ते. मी काय करू मला नाही सुचत. मला सांग, तुझं राजवीर सरांवरचं प्रेम खरं आहे ना? हो. झालं तर मग तुझ्या सच्च्या प्रेमासाठी तुला जे करायला लागेल ना ते तू कर. वाटेल ते कर. जगाचा विचार करत बसू नको, घरच्यांचा विचार करत बसू नको. फक्त राजवीर सरांचाच विचार करायचा. बघवत नाही का तुझ्याकडे असं मयू? चला आता झोपूया, उशीर झालाय. मयू, तुला कशाची गरज लागली ना तर भाऊ एका हाकेच्या अंतरावर आहे, कायम तुझ्या पाठीशी. चल किती राग आला असला तरी ते यामिनी मॅडमने यांच्या अंगावर असं धावून जायचं का? आई, ग सकाळ सकाळ नको ना विषय. काय करू, काही केले माझ्या डोक्यातून ते जातच नाहीये. जरा काही चांगलं होईल असं वाटलं ना की दृष्ट लागली म्हणून समजा. काय करणार, आपण सर्वसामान्य माणसं ना, आपल्या नशिबी हे असंच व्हायचं. आता आधार फक्त त्या परमेश्वराचा आहे. त्याच्याकडे फक्त एवढंच मागणं आहे की ह्यांच्या मागची सगळी संकट दूर कर रे देवा. आई, खूप गोष्टी आहेत ज्या तुला माहित नाहीये, पण आजची माझी प्रार्थना वेगळ्याच कारणासाठी. छकुली, हाँ?
चकली फुलं आणलीत मी. बाबा बाबा तुम्हाला आठवतंय आधी सुद्धा तुम्ही अशीच फुलं आणून द्यायचात. बाबा तुम्ही खूप चांगले बॉडीगार्ड होतात. सगळे लोक खूप मानायचे तुम्हाला. मी सुद्धा तुमचीच मुलगी आहे. आता तुमच्या एवढी ताकद नसेल माझ्यात, पण मनाने मी सुद्धा तुमच्या इतकीच खंबीर आहे. देवा, मी कायम राजवीर सरांची ढाल बनून राहील. त्यासाठी मला कितीही खोटं बोलावं लागलं, कितीही खोटं वागावं लागलं तरी चालेल, पण मी राजवीर सरांना कधीच काहीच होऊ देणार नाही. कितीही काहीही झालं तरी मी त्यांची साथ कधीच सोडणार नाही. राजवीर सर, राजवीर सर आहेत का? काय ग? सर, मिट्टू भाऊ, मिट्टू भाऊ, मिट्टू भाऊ, आपले हेडफोन कुठे? आपण सकाळपासून हेडफोन शोधतो, आपल्याला सापडत नाही. तू नाश्त्याच्या टाइमला घेतलं ना, तुला काय म्हटलं माहिती ना, आपल्याला गाणे ऐकल्याशिवाय काय बरं नाही वाटत. आपल्याला हेडफोन पाहिजे. मिट्टू भाऊ कुठे ठेवलं ते सांग, आपण शोधतो. काय मयुरी, मयुरी या ना, तुम्ही बाहेर काय थांबले? या आत्या, या ना प्लीज, आत्या ना. मयुरी, ते ब्रो ना थोडासा अपसेट आहे. तो ना आमच्याशी कोणाशी बोलत नाही. मग ते तसं हमेशाच नाही. ते आता काहीतरी तुमच्यामध्ये लफडा झाला ना, म्हणजे म्हणून नाही. तो असा तो वेडा आहे, तुम्हाला माहिती आहे ना तो काय करतो. ते तो बोलत नाही थोडासा, ते म्हणून थोडासा मॅटर जरा गरम आहे. पण तुम्ही टेन्शन नाही घेऊ, आपण आहे ना, आपण बोलू. काय तुमच्यात प्रॉब्लेम नाही होणार. आपण त्याला सांगू, तो आपलं सगळं ऐकेल. आपण त्यांच्याशी, म्हणूनच मी आली आहे. मला बोलायचंय त्यांच्याशी. तुम्ही बोलणार? मयुरी, तुमचा प्रायव्हेट मॅटर आहे, त्याच्यामध्ये काय आपण पडत नाही. पण आपण तुम्हाला एक सजेशन देतो का, तुम्ही नका बोलू. म्हणजे भाऊचा कसं दिमाग गरम आहे ना, तो कोणाशी पण नीट बोलत नाही. त्याचा तो थंडा होऊ दे, थोडा कूलडाऊन होऊ दे, मग आपणच बोलतो. तुम्ही काय बोलायचं ना ते आपल्याला सांगा, आपण लिहून घेतो. आपण वट टू वट त्याला तसंच बोलू. गॅरी सर, प्लीज मला बोलू दे राजवीर सरांची. मला त्यांच्याशी आत्ताच बोलावं लागेल, नाहीतर नंतर वेळ निघून जाईल. प्लीज मला माझं बोलणं करून त्यांना हवं तर मी रिक्वेस्ट करते. प्लीज प्लीज, सॉरी. तुम्ही हात नका ना जोडू, हात नका जोडू प्लीज. तुम्ही आत्या ना, आपण समजावतो, आपण बोलतो ब्रोशी. तुम्ही आत्या बसा प्लीज. ब्रो ब्रो ब्रो, चल, मयुरी आली आहे तुला भेटायला. जाम सॅड आहे आणि तुला भेटायचं आहे बोलते. चल ना, आपल्याला तर फेस पण बघत नाही तिचा. चल भेटून घे एकदा. गॅरी, तू नको ह्या सगळ्यात पडूस प्लीज. ब्रो, आपल्याला माहिती आहे तुला वाईट वाटतंय, पण एकदा ऐकून तर घे ना. बघ ना तिला काय बोलायचं. एकदा ऐकलं का? कसं काही ऐकायचं नाहीये. ऐकायचं तेवढं ऐकून झालंय. ब्रो, हे काय बरोबर नाही. ही चिटिंग आहे. ती बिचारी एवढी आली आपल्या दाराशी, आयला येऊन तुझी वाट बघते. आपण तिला असंच परत पाठवायचं काय? चांगलं नाही ना दिसणार. आपण एकदा ऐकूयात ना, काहीतरी जरुरी बोलायचं असेल तिला. सगळ्यांना रिस्पेक्ट द्यायला पाहिजे. आपल्याला कोणी शिकवलंय? तूच ना. तूच आपल्याला सांगितलं ना का सगळ्यांशी नीट बोलायचं, सगळ्यांना नीट वागवायचं. तू तर कोणाशी पण असा वागत नाही. त्यात ती तर तुझी मिस मयुरी आहे. चल ना ब्रो, बोल ना तिच्याशी प्लीज. ठीक आहे,
तुला नाही ऐकायचंय नको ऐकू. आपण सांगतो जाऊन मिस मयुरीला का मयुरी ब्रोला तुम्हाला भेटायचं नाही. ब्रोला तर काय पडलेलीच नाही. आपल्या ब्रोला तर फरक नाही पडत की तुम्ही आमच्या दारातून परत जाताय, आम्हाला न भेटता परत जाताय. हा आपण तर विसरून गेलो आपल्याला ब्रोने आपल्याला काय शिकव. सर मी काल यामिनी मॅमवर जे आरोप केले म्हणून तुम्ही माझ्यावर रागवले ती माहितीये मला. मला त्यावर अजून काही ऐकायची इच्छा नाहीये. सर काल तुम्ही तिथून चिडून निघून गेलात. मला पुढे काही बोलायचं होतं हे तुम्ही ऐकूनच नाही घेतलं. आपलं बोलणं अर्धवट राहिलंय सर. पण ह्या सगळ्यावर आत्ता बोलून काय उपयोग आहे? मी तुम्हाला ह्या आधी. सर माझं बोलणं झाल्याशिवाय मी नाही जाणार इथून. नेमकं काय म्हणायचं तुम्हाला ह्या सगळ्यातून? सर काल मी यामिनी मॅमवर खूप वाईट आरोप केले. तुम्हाला वाईट वाटलंय आणि साहजिकच आहे ते सर. मी नाही म्हणतच नाहीये. पण अहो सर मलाही वाईट वाटलं होतं जेव्हा आमच्या घरी येऊन त्यांनी माझ्या बाबांवर वाटेल तसे आरोप केले. सर फक्त आरोप नाही केले, हात उगारला होता त्यांनी. हे सगळं बघून मला काय वाटलं असेल? मलाही राग आला असेलच ना. नाही मी मान्य करते रागाच्या भरात त्या हे सगळं वागल्या, मी मान्य करते. पण सर जेव्हा माणसाची मानसिक स्थिती बरी नसते ना तेव्हा त्याला स्वतःवर ताबाच नाही राहत. पण या सगळ्याचं मूळ कारण वेगळं आहे. काय काय कारण आहे? सर माझ्या बाबांची मानसिक अवस्था किती वाईट आहे हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. पण आमची ती भामा आत्या या सगळ्याचा फायदा घेत होती. ह्या सगळ्याचा इथे काय संबंध? संबंध आहे सर, संबंध आहे. एक मिनिट. हे बघा सर. सराफांचा खून केलायस आणि का केलास? यामिनी मॅडमवर तुझा लई राग होता. त्यांना खुनाच्या आरोपात अडकवण्यासाठी तू खून केलास. मनू अगं मी इथे एक ते पांढऱ्या रंगाचा रीळ ठेवला होता, तू बघितलास का कुठे? हा काय ग? ए मनू तो सापडत नाहीये मला, हवाय तो. मनू मनू हा आई. काय ग काय झालं? कसला एवढा विचार करते? नाही काय. अगं आई मला ना असं राहून राहून आत्याची खूप भीती वाटतेय. म्हणजे तुला माहिती आहे आत्या कशी आहे, ती काही शांत बसणाऱ्यातली नाहीये. जर का ती नवीन कारण काढून आपल्या घरी आली आणि आधीसारखी आपल्याशी वागायला लागली तर काय करायचं? अगं त्या कारस्थानबाईनं एवढे रंग दाखवल्यानंतर तिला मी आपल्या उंबरड्याच्या आत पाऊल तरी ठेवायला देईन का? तिच्याऐवजी सापाला दूध पाजल्याचा तोही जागला असता. ती त्याच्यापेक्षा वाईट आहे. आता जर ती आली ना तर आबायन ती आहे. आता आत्याबाईंचा विषय काढल्याशिवाय तुला चैन पडत नाही का? ते गेलेत ना, मग परत कशाला त्यांचा विषय काढतेस? गप्प बस. आबा अहो मयू कुठे गेलीये काही सांगून गेलीये का? बराच वेळ झाला, आज ती ऑफिसला पण जाणार नव्हती. काय कुठं नाही गेली हे काय काळजी करू नको. अहो पण कुठे गेलीये काही सांगून गेली नाही.
ती कुठे बी गेली तरी अविचाराने वागणारी नाही. मी जरा भजन जवळ बसतो. मनू, मला तुझ्यासाठी खूप वाईट वाटतंय ग. कसला आई? या सगळ्या गोंधळात तुझं लग्न पुढे ढकललं जातंय ग. आई ग, चालायचंच. जे घडायचं असतं ते घडतंच. जे घडायचं ते घडतंच, पण मला तुझ्यासाठी खूप वाईट वाटतंय की तुझ्यासारख्या समजूतदार मुलीची देव एवढी परीक्षा घेतोय. माझ्या बाबांना काही आठवत नाहीये. याचा फायदा घेऊन भामा त्याने नको नको त्या गोष्टी बाबांच्या मनात भरवल्या. आणि माझे बाबा, त्यांना हे सगळं खरं वाटलं. आणि सर, तुमच्या बाबांचा अपघात झाला नव्हता, त्यांचा खून झाला होता. ही गोष्ट सुद्धा आत्यानेच बाबांच्या मनात भरवली. आणि म्हणून त्या दिवशी बाबा खूप हायपर होऊन घरातून पळून निघून गेले. आणि बाबा पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी हे स्टेटमेंट दिलं. हा व्हिडिओ बघून तुम्हाला सगळ्यांना क्लिअर झालंच असेल. पण आपल्याच भाच्याच्या विरोधात असं का वागत होती? ती हे सगळं का करत होती? कोणाच्या सांगण्यावरून करत होती? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना सर? कोणाच्या सांगण्यावरून करत होत्या त्या? मयुरी, बोला ना, कोणाच्या सांगण्यावरून करत होत्या त्या? यामिनी मॅम. खरंच नाही माहित मला. खरंच नाही माहिती सर. पण मॅम, त्या दिवशी माझ्या बाबांची बाजू मांडण्याचा मी पूर्ण प्रयत्न केला होता. तुम्हाला आता काही आठवणार नाहीच, कारण तुम्ही त्या दिवशी इतक्या रागात होतात की तुम्ही काय बोलताय, तुम्ही काय वागताय हे तुमचं तुम्हालाच कळत नव्हतं. आणि मॅम, त्या रागाच्या भरात मी सुद्धा तुमच्यावर वाटेल तसे आरोप केले. आय एम सॉरी मॅम, खरंच सॉरी. मी असं वागायला नको होतं. पण मॅम, तुम्हाला धडा शिकवावा किंवा तुमचा अपमान करावा असा हेतू नव्हता माझा, अजिबात नाही. मला सांगा, एखाद्या मुलीच्या डोळ्यासमोर तिच्या बाबांवर जर असे आरोप होत असतील तर ती कशी शांत बसेल? एक माणूस म्हणून, एक दुखावली गेलेली मुलगी म्हणून तुमच्या सगळ्यांची माफी मागण्यासाठी मी इथे आले होते. सर, माझे बाबा निर्दोष आहेत, पण तरी तुम्ही त्यांना आरोपी ठरवलं. ते मला नाही सहन झालं. आणि मीही यामिनी मॅम बद्दल वाईट साईड बोलले, त्यांच्यावर आरोप केले, ते तुम्हाला सहन नाही झालं. सर, आपण माणूसच आहोत ना. कधी कधी रागाच्या भरात, भावनेच्या भरात आपण असं बोलून जातो. पण सर, मला माहितीये तुम्ही आणि यामिनी मॅम जास्त वेळ हे मनात नाही ठेवणार. तुम्ही खूप मोठ्या मनाचे आहात. मला खात्री आहे तुम्ही मला माफ करा. यामिनी मॅम, खरंच सॉरी.
खरंच सॉरी मॅम. येते. माझा आणखीन एक डाव माझ्यावर उलटून निघून गेलीस मयुरी. पण ही यामिनी अशी हार मानणारी नाही. तू आता डोक्याने खेळायला लागलीयस. आता तर आणखीन मज्जा येईल या खेळात.